पनवेल महापालिकेच्या हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेच्या 51 शाळा सशुल्क महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा झालाय. तसा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. या शाळांच्या जागांचं मूल्य सुमारे 55 कोटी रुपये इतकं असल्याचं सांगण्यात आलंय. ही रक्कम जिल्हा परिषदेच्या तिजोरीत जमा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहाला दिली. रायगड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी जिल्हा परिषदेत पार पडली. सभेच्या प्रारंभी अध्यक्षांच्या परवानगीनं आयत्या वेळेच्या विषयांनुसार मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मागील सभेचं इतिवृत्त मंजूर करण्यात आलं. विविध विभागांच्या प्रशासकीय विषयांवर चर्चा करून आवश्यक मंजुरी देण्यात आली. या सभेत एकूण 22 वेगवेगळे विषय पत्रिकेवर होते. विषयांमध्ये महिला आणि बालकल्याण विभागाच्या 20%, जिल्हा परिषद सेस निधीतील योजनांना प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता, ग्रामपंचायतींसाठी सौर ऊर्जा प्रकल्प, स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी अनुदान, तसंच जिल्हा परिषद शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, UPS आणि स्मार्ट ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर खरेदीस मंजुरी देण्यात आली. या सभेत पनवेल महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या जागा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या ठरावावरून मोठी चर्चा रंगली. या विषयावर जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनीही काही प्रश्न उपस्थित केले. अन्य सदस्यांनीही आपल्या भूमिका मांडताना जागांचं क्षेत्रफळ, बाजार मूल्य, रेडी रेकनरनुसार किंमत आणि जिल्हा परिषदेला होणारा आर्थिक फायदा याबाबत सविस्तर माहिती सभागृहासमोर ठेवण्याची मागणी केली. तसंच या जागा केवळ शैक्षणिक कामासाठी वापरल्या जाव्यात असंही म्हटलंय. दरम्यान अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शाळा पनवेल महापालिकेकडे गेल्या तर अधिक चांगल्या सुविधा विद्यार्थ्यांना मिळतील असा विश्वास व्यक्त केला. यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा हस्तांतरणाचा ठराव मंजूर करण्यात आला. शाळांचं 55 कोटींचं बाजार मूल्य, तिजोरीत येणार अवघे 18 कोटी. जिल्हा परिषदेच्या 51 शाळांचं 55 कोटी इतकं मूल्य झालं असलं तरी प्रत्यक्षात केवळ 18 कोटीच हाती येण्याची शक्यता आहे. महापालिकेचा 22 कोटी रुपये टॅक्स जिल्हा परिषद देणे आहे. तसंच आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळांवर 10 कोटी रुपये खर्च केल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय. ही रक्कम कापून घेतल्यास 55 कोटींपैकी 18 कोटी जिल्हा परिषदेच्या हातात येण्याची शक्यता आहे. शाळांची एकूण जागा किती? पनवेल महापालिका हद्दीत जिल्हा परिषदेच्या सुमारे 250 कोटींची मालमत्ता आहे. यामध्ये 51 शाळांचाही समावेश आहे. या शाळा देताना आणि मूल्य ठरवताना या शाळांची एकूण जागा किती आहे आणि त्यांचं आजचं मूल्य किती हे प्रश्न मात्र अनुत्तरितच आहेत. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.